नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरामध्ये धडक कारवाई करत बेकायदेशीर घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना रंगेहात पकडले आहे। या घटनेने संपूर्ण मालेगावसह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। संबंधितांकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। मालेगाव शहर आणि पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये काही संशयित व्यक्ती बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगत कोणत्याही मोठ्या गुन्हा करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली। त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने मालेगाव शहर परिसरातील विजयनगर भागामध्ये मास्टर मॉडर्न टेलर दुकानाच्या बाजूला सापळा रचला आणि 2 संशयितांना संबंधित पोलिसांनी ताब्यात घेतले। यामध्ये 34 वर्षे साजिद युनुस खाटिक राहणार विजयनगर मालेगाव तसेच 38 वर्षे अकील अहमद तुफैल अहमद राहणार रमजानपुरा मालेगाव अशी संशयितांची नावे आहेत। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता। त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केलेले आहेत। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आल्याचे समजते आहे। हे पिस्तूल त्यांनी मालेगाव शहरातीलच एका सराईत गुन्हेगाराकडून आणल्याचे कबूल केले। या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये फरार असलेल्या इम्राद बिल्डर या संशयिताचा पोलीस शोध घेत आहे। दरम्यान या घटनेने मालेगाव शहर आणि परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर आणि आयशानगर भागामध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये आतापर्यंत 2 जिवंत पिस्तुले आणि 5 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आलेले आहेत। मालेगाव पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। एशियन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, मालेगाव। धन्यवाद।